नमस्कार, मी लीना आपल्या रुचकर जेवणमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल पुरणाची पोळी बघतोय। ओल्या नारळाची पुरणाची पोळी। मी इथे एक ओला नारळ घेतलाय, त्याचे असे छिलके काढून घेतले। आपण जसं बटाट्याचे साल काढतो तसे साल काढून घेतले, बारीक तुकडे केले। आता आपल्याला हे ग्राइंडर मध्ये टाकून मिक्सर मधून बारीक दळून घेते मी आता खोबरं। ओला नारळ बघा मस्त बारीक दळून घेतलाय, एकदम बारीक दळायचं आपल्याला, म्हणजे आपलं पुरण छान होतं। मी गॅसवर एक पॅन ठेवलाय, त्यात आपल्याला आता 2 लहान चमचे तूप टाकलंय मी, गाईचं तूप आहे। त्यात आता आपल्याला हा नारळ टाकायचा आहे, ओला नारळ। आपल्याला याचं छानसं पुरण तयार करायचं आहे। आता इथं मी जेवढा नारळ होता त्यापेक्षा थोडासा कमी गूळ घेतलाय। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। एक नारळ होता, जवळजवळ 100-125 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचंय। परतताना इथं मी 4-5 वेलची बारीक कांडून घेतली, ते टाकलंय। थोडंसं जायफळ किसून टाकूया। आता गूळ वितळला की आपलं पुरण छान तयार होऊन जाईल। एक 5-1 मिनिटं लागेल आपल्याला। आपला गूळ सगळा वितळून गेलेला आहे। आता यात आपल्याला बेसन पीठ टाकायचंय। मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलंय। आता हे 3-4 मिनिटं तरी छान हलवायचंय आपल्याला, एकत्र एकजीव झालं पाहिजे, म्हणजे बेसन आपलं छान भाजले गेलं पाहिजे गुळाबरोबर काही खोबऱ्याबरोबर, म्हणजे एकजीव झाल्यावर आपलं पुरण छान होईल। बेसन पीठ टाकल्यावर 3-4 मिनिटं छान मी परतून घेतलंय मंद आचेवर। जे आपण तूप टाकलेलं होतं आधी, त्यात आपलं बेसन पीठ, गूळ, खोबरं छान अगदी एकजीव झालेलं आहे। बेसनाचा कच्चापणा पण निघून गेलेला आहे। तुम्ही बघू शकता गोळा आपोआप छान तयार होऊन गेला आहे। आता आपल्याला हा गोळा पूर्णपणे थंड करायचा आहे। मी गॅस बंद केला आहे। आपलं पुरण थंड होतोय तोवर आपण कणिक मळून घेऊया पुरणाची। इथं मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही जास्त पुरणपोळ्या करत असाल जास्त पुरण करा आणि मैदा पण जास्त भिजवा। थोडंसं चवीला मीठ टाकते, अगदी चिमूटभर हळद टाकते, त्याने आपल्या पुरणपोळीला छान कलर येतो। थोडंसं तेल टाकते। हे पीठ आपल्याला छानसं मळून घ्यायचंय, खूप कडक नाही मळायचंय। पुरणपोळीला जसं मळतो तसं, तव्यावरच्या जशा पुरणपोळ्या करतो आपण तसं करायचंय। खापरावरच्या पुरणपोळ्या जेव्हा करतो आपण तेव्हा आपण जरा पातळसर पीठ भिजवतो। आता हे पीठ मी छान लागता पाणी लावून मळून घेते। पीठ बघा छान मळून घेतलंय मी, खूप कडक नाही मळलं। आता याला थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि एक 10 मिनिटं तरी मी हे पीठ छान मुरू देते। तेलामध्ये छान मळून घेते, मग मुरायला ठेवते मी 10 मिनिटं। पुरण आपलं थंड झालंय, हात लावता येतोय आता। आता याचे छानसे गोळे तयार करून घेऊया। कोणाला वाटणार नाही की हे खोबऱ्याचं पुरण आहे। तुम्ही बघू शकता आपलं जसं आपण डाळीचं पुरण तयार करतो तसंच पुरण आहे आपलं। आता आपण पोळी तयार करून घेऊया पुरणाची। पीठ बघा किती छान मऊ झालेलं आहे। पुरणाला जसं पीठ करतो आपण अगदी तसंच झालंय। असा एक गोळा तयार करून घेतलाय। थोडं मैदा लावायचा म्हणजे चिटकणार नाही। थोडं लाटून घेतलंय मी, म्हणजे यात आपल्याला पुरणाचा गोळा ठेवून जसं आपण मोदकाला करतो अगदी खालून थोडं दाबत जायचं।
वरचा थोडा गोळा मी तोडून घेते जास्त पिठाचा। तुम्ही बघू शकता आपला गोळा एकदम छान तयार झाला आहे। थोडं पीठ टाकून थोडं दाबून घेते, पुरण सगळीकडे नीट पसरून जातं। आणि पुन्हा मैदा लावून आपण जशी पुरणाची पोळी लाटतो तशी हलक्या हाताने लाटायची। आपल्याला सगळीकडे लाटणं फिरवायचं आहे। तुम्ही कमी पुरण भरलं, मी जरा जास्त भरलंय। जरा कमी पुरणाच्या पण छान होतात पोळी। बघा एकदम मोठी तर नाही लाटली आपण, जशा पुरणाच्या करतो तशी नाही एवढी मोठी। हे थोडासा मैदा असा झटकून घ्यायचा आहे। इथं मी गॅसवर तवा ठेवला आहे, थोडंसं अगदी तूप लावूया। पण छानशी पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे। पोळीला मस्त तूप लावायचं आहे आपण, जसं पुरणाच्या पोळीला लावतो अगदी छान होती ही पोळी, मऊ लुसलुशीत एकदम। तुम्हाला कळणार पण नाही कोणी सांगितलं तर की ही ओल्या नारळाची पुरणपोळी आहे। अगदी बघा किती छान टम्म फुगते। सगळीकडे दाबून शेकून घ्यायची मस्त खरपूस अशी। या बाजूने पण थोडंसं तूप लावते। तर सुंदर पोळी होते, तुम्ही बघू शकता। आता ही पोळी मी काढून घेते। आता आपण दुसरी पोळी बघूया। इथं मी तेवढाच उंडा घेतलेला आहे। थोडासा लाटून घेतला, त्यात आपण गोळा ठेवूया। जसं मोदकाला करतो तसं करूया। दुसरी पण पुरणपोळी बघा छान लाटून घेतली, पुन्हा शेकून घेऊया। दुसरी पोळी पण बघा मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे। आता मी अशा सगळ्या पोळ्या करून घेते। पोळ्या सगळ्या मी तयार करून घेतल्या आपल्या नारळाच्या पुरणाच्या। आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा। आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला आजची पुरणपोळी कशी वाटली नक्की करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। उद्या भेटूया छानशा रेसिपीमध्ये, तोवर बाय बाय।